जर का गचाल क्षेत्ररक्षण आणि पंच दोन नंबरच्या पंच इथे जायचं आहे, कोणीतरी एक भूमिका निभवायची आहे पंचाची. महेश पाटील आपण आहात का? अजित तांडेल यांच्या सोबतीला अजित तांडेल दुसरा पंच कोणीतरी जायचा आहे. अजित तांडेल एक पंच म्हणून आपण काम पार पाडायचं आहे. अजित तांडेल यांना मी विनंती करेन की पंचांच्या भूमिकेत आपण कार्य पार पाडायचं आहे. एक उत्कृष्ट वशिनी गावचे पंच आहेत अजित तांडेल, तर एका बाजूला असतील महेश जोशी सर. सामन्याला सुरुवात करायची आहे कारण आपल्याला आजच्या दिवसात फायनलचा सामना खेळवायचा आहे. त्यामुळे जसं जसं आता जर हा मोसम पाहिला तर रात्र लवकर सुरू होते, अंधार पडतो. त्यामुळे रात्रीच्या अंधारात आपल्याला म्हणजे शेवटचा सामना 3 चेंडूंचा किंवा एखाद्या षटकाचा खेळवण्यापेक्षा जर का शेवटचा सामना जर आपल्याला 4 षटकांचा पाहायला मिळाला तर निश्चितच प्रेक्षकांना एक मनोरंजन होईल. त्यामुळे एक विनंती असेल की आपण पटकन सामन्याला सुरुवात करायची आहे आणि लवकरात लवकर जेवढे सामने पूर्ण होतील, कसे पूर्ण होतील हे पाहायचं आहे. दरम्यान सामन्याला सुरुवात होते आणि हा सामना जो आहे तो सिल्वर स्टार 11 वर्सेस दारगाव 11 यांच्यामध्ये. आणि मला वाटतं सिल्वर स्टार यांनी प्रथम फलंदाजी घेतलेली आहे, नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतलेली आहे. आणि सिल्वर स्टारनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेलं आहे आणि दारगाव 11ला मात्र फलंदाजीसाठी निमंत्रित केलेलं आहे. आणि प्रथम फलंदाजीसाठी गोडजोडी मैदानात प्रतीक आणि आयुष. स्ट्राइक वरती आहे तो आयुष, नॉन स्ट्राइक वरती आहे प्रतीक आणि गोलंदाजी मार्क वरती आहे तो काय धनेश. पहिला चेंडू आणि इथे मात्र कट केलेला आहे लेग साइड वरून. एकतर धाव निश्चितच आपलं खातं उघडलं जातंय आणि संघाचं खातं देखील उघडलं जातंय. पहिल्या चेंडूची फेकी होते, पहिला चेंडू चांगल्या पद्धतीने फेकला जातोय परंतु कट केला जातोय आणि एक धाव निश्चितच आपल्या संघासाठी जमा केली जाते. आयुष कडून स्वतःचं खातं उघडतोय आणि संघाचं देखील खातं उघडलं जातोय. दरम्यान धनेश गोलंदाजी मार्कवरती 10-12 बॉलांचा रनअप राऊंड द विकेटचा मारा खेळण्यासाठी सज्ज. त्याच्या समोर प्रतीक एक उत्कृष्ट असा फलंदाज ज्यानं आतापर्यंत ग्राउंड गाजवलेला आहे. झेल उडतोय, झेलच्या खाली क्षेत्ररक्षकांनी ते मात्र दुर्दैवीरित्या झेल बाद होताना दिसतोय. तो प्रतीक निश्चितच गोलंदाज उत्कृष्ट आहे, गोलंदाजी उत्कृष्ट करतोय. त्यामुळे निश्चितच थोडासा शॉट खेळताना किंवा एखादा चेंडू मारताना विचारपूर्वक मारणं गरजेचं होतं परंतु कट करण्याच्या नादात मात्र झेल बाद होतोय तो प्रतीक. आणि इथे मात्र पहिला झटका बसतोय तो संघाला, दारगाव संघाला. आणि संघ मात्र आणि पुढच्या चेंडूची पिके करण्यासाठी धनेश सज्ज आहे गोलंदाजी मार्कवरती. पहिली एक सफलता मात्र धनेशला मिळते प्रतीकच्या रूपाने. खरोखरच एक चांगली आणि मोठी सफलता म्हणावी लागेल कारण प्रतीक सारख्या फलंदाजाला बाद करणं म्हणजे निश्चितच एक चांगली सफलता. राईट आर्म राऊंड द विकेटचा मारा खेळण्यासाठी सज्ज आणि फलंदाजाने एक मात्र कट केलेला आहे ऑफसाइड वरून. एक चेंडू इथे संपतोय, पुढचा चेंडू इथे संपतोय आणि एक धाव मिळते फलंदाजाला, एक धाव मिळते ती संघाला. एका धावेने संघ मात्र पोहोचतोय तो 2च्या घरात. 1-2 अशी काहीशी नाजूक अवस्था म्हणावी लागेल ती दारगाव वशिनी संघाची. पुढचा चेंडू धनेशचा खेळ इथे फेकण्यासाठी सज्ज होतोय. गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे धनेश आणि खेळण्यासाठी त्याच्या समोर सज्ज आहे तो आयुष. नवीन फलंदाज सुजित आणि खेळण्यासाठी सज्ज आहे तो आयुष. कट करण्याचा प्रयत्न, बॅटच्या पाण्यात चेंडू येत नाही, चेंडू जातोय मात्र निर्धाव. धावसंख्येत बदल नाही, धावसंख्या स्थिरावते 2 या धावसंख्येवरती. आणि 4 चेंडू इथे समाप्त झालेले आहेत पहिल्या षटकातील. पुढच्या चेंडूची फेकी करण्यासाठी, 5व्या चेंडूची फेकी करण्यासाठी सज्ज होतोय तो धनेश गोलंदाजी मार्कवरती. 10-12 बॉलांचा रनअप घेऊन येतोय आणि खेळण्यासाठी सज्ज आहे त्याच्या समोर सुजित.
सॉरी आयुष कट करण्याचा प्रयत्न आणि ते मात्र नाही. फलंदाज सुस्थितीत, आपल्या कोणतीही धाव नाही, धावसंख्येत बदल नाही आणि पंच आपल्या जागी स्थिर, फलंदाज आपल्या जागी स्थिर आणि परत एकदा क्षेत्रक्षण पांगवलं जातोय, क्षेत्रक्षण सजवलं जातोय आपल्या गोलंदाजीसाठी धनेश कडून. धनेश पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती शेवटच्या चेंडूची फेक करण्यासाठी 10 बॉलांचा रनअप घेऊन येतोय, खेळण्यासाठी सज्ज आयुष. इथे मात्र उंचावून मारलाय, मला वाटतं सीमा रेषा पार करेल चेंडू आणि इथे सीमा रेषा पार करतोय चेंडू. 6 धाव ती. हा धावसंख्येने संघ मात्र पोहोचतोय पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-8 दारगाव वशेणी. आणि यानंतर समालोचन आमचे साथी कॉमेंटेटर शशिकांत ठाकूर, ज्यांची आतुरतेने आपण वाट पाहतोय कॉमेंट्रीसाठी, ते शशिकांत ठाकूर. धन्यवाद महादेव पाटिल. तो मैं डीजे मास्टर को एक रिक्वेस्ट करूंगा कि थोड़ा बास कम कर दीजिए, जो कि बहुत बास है आपके यहाँ, आवाज़ तो बहुत बेहतरीन है आपकी. तो लिए चलता हूँ मैं मैदान के ऊपर. मैं शशिकांत ठाकुर सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करते हुए यहाँ देखने वाले और गांव में जो यूट्यूब पर देखने वाले सभी दर्शकों का हार्दिक स्वागत करते हुए फिर एक बार मैं शशिकांत ठाकुर आप सभी का स्वागत करता हूँ. लिए चलता हूँ मैदान के ऊपर, जो कि मैच चल रहा है दारगांव और सिल्वर स्टार. माफ कीजिए, मैं तो पहली बार यहाँ उपस्थित हुआ हूँ, मेरे को टीम का नाम भी मालूम नहीं, लेकिन फिर भी मैंने मेरे साथी नंदलाल सर ने बताया कि सिल्वर स्टार और धारगांव के बीच अगली गेंद, ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, ऊंची उठती हुई गेंद को कट करना चाहते थे, गेंद बल्ले पे आई नहीं, रन बनने का कोई संभव नहीं. तो कुल मिलाकर स्कोर हुआ है 8. आउट हो गए बल्लेबाज ने बल्ले का. धन्यवाद डीजे मास्टर. तो यही खिलाड़ी कल जब मैच हुआ था एफएमसी वर्सेस दारगांव, इसमें 13 रन चाहिए थे. भले मैं यहाँ नहीं था, लेकिन नजर तो मेरी मोबाइल के ऊपर थी. मैं पूरी दिन भर का मैच देख रहा था. तो यही खिलाड़ी ने बहुत ही बेहतरीन बल्लेबाजी की थी. क्या बल्लेबाजी की थी! 1 रन 2 रन 1 रन 2 रन और आखिर में जो चौकार लगाया था वही बल्लेबाज आउट होकर वापस पहले में जा चुका है. फिर एक बार राइट एंड ओवर द विकेट. ये गेंद बहुत ही अच्छी गेंद और गेंद को बहुत ही बेहतरीन तरह से खेला है. गेंद जा रहे 6 रन के लिए. क्या स्वीप शॉट लगाया महादेव पाटिल. धन्यवाद डीजे मास्टर. तो महादेव पाटिल, आपसे मैं एक सवाल करना चाहूंगा कि ये शॉट अभी भी अपने गांव के लड़के भी खेल सकते हैं, क्या कहना चाहेंगे? महादेव पाटिल तो चले गए, नंदलाल सर के हाथ में माइक भी नहीं है. तो फिर एक बार खेलने के लिए तैयार जो सनी, राइट एंड ओवर द विकेट. 15-16 रनों का कदम का रनअप. ये गेंद अच्छी तरह से कट किया है. 1 रन दौड़ के पूरा कर दिया और अंपायर महेश जोशी ने इशारा किया है. क्या अभी जो थर्ड अंपायर है हमारे, वो क्या कहना चाहेंगे? दोस्तों, एक क्रिकेट है, यहाँ हारने वाले वशेनी, जीतने वाले वशेनी, हराने वाले वशेनी, जिताने वाले वशेनी. सिर्फ इतना ही कहना है कि अपना खेल दिखाना है. अगर आप अच्छा खेल करेंगे तो मेरे साथी धनंजय पाटिल ने बहुत बार बताया है कल से कि अगर आप चंद्रकल स्पोर्ट में भी शामिल हो सकते हैं और युवा स्पोर्ट में भी शामिल हो सकते हैं. बहुत ही बेहतरीन टीमें हैं दोनों. थर्ड अंपायर के पास डिसीजन आया है और मेरे साथी थर्ड अंपायर जी चेक कर रहे हैं. डिसीजन पेंडिंग है, अंपायर ने कॉल किया है.
रनआउट का। यहाँ कमेटी मेंबर और माजी सरपंच जीवन गौंड खुद देख रहे हैं और वही कहेंगे कि क्या प्लेयर आउट है या नॉट आउट। आउट है। इसी के साथ दूसरी विकेट गिरी है जो धारगांव टीम की खिलाड़ी आउट होकर वापस पहले में जा रहे हैं। अंतिम जिन्होंने एक भी बॉल नहीं खेला है और रन आउट होकर, माफ कीजिए, एक छक्का लगाया है उन्होंने, लेकिन रन आउट होकर जा रहे हैं पवेलियन की तरफ। डीजे मास्टर धन्यवाद। तो मेरे ख्याल से धारगांव टीम की कमर ही तोड़ दी है यहाँ, जो कि प्रतीक आउट हो चुके हैं, अंतिम आउट हो चुके हैं और एक बल्लेबाज और आउट हो चुका है। फिर एक बार ये गेंद, बहुत ही अच्छी गेंद, पूरी तरह से बीट हो गई। गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती हुई वाइड बॉल कर दिया है महेश जोशी ने, तो 1 रन मिलेगा टीम को। टीम का लीजिए स्कोर हुआ है 15। मैच का दूसरा ओवर जारी है। 4 ओवर का मुकाबला है और बहुत ही बेहतरीन मुकाबला। यहाँ खेलने वाली सभी टीमें वशीनी की है। फिर एक बार सनी राइट हैंड ओवर विकेट, ये गेंद और उठा के खेला है। गेंद जा रहे हैं पीछे की ओर। 1 रन दौड़ के पूरा कर दिए। दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं। 2 रन दौड़ के पूरे कर दिए। कुल मिलाकर 2 रन मिले और टीम का लीजिए स्कोर हुआ है 17। तीन विकेट के नुकसान पे 17 रन, जो कि मैच का तीसरा ओवर जारी है। दूसरा ओवर जारी है, माफ कीजिए, सनी डाल रहे हैं। सनी राइट हैंड ओवर द विकेट। फिर एक बार अंपायर को पार करते हुए, महेश जोशी को पार करते हुए, ये गेंद बहुत ही अच्छी गेंद उठा के खेला है। सिर्फ दर्शक रह गए हैं फील्डर। गेंद बाउंड्री लाइन के बाहर 6 रन के लिए। धन्यवाद डीजे मास्टर। तो 6 रन के लिए दौड़ चुके, गेंद जा चुके हैं। कुल मिलाकर स्कोर हुआ है 22। माफ कीजिए, 23 रन हो चुके हैं। ये छक्का लगा है, 23 रन हो चुके हैं। अभी हमारी नजर भी कम हुई है और उम्र भी हो गई है, लेकिन उम्र 55 की है, लेकिन अभी भी दिल बचपन का है। माफ कीजिए दोस्तों, शायद ये आखिरी कमेंट्री होगी। इसके बाद मैं नए चेहरे को ही माइक दूंगा। फिर एक बार सनी राइट हैंड ओवर द विकेट, ये गेंद डालने के लिए बहुत ही अच्छी गेंद ऑफ स्टंप के बाहर जाती है गेंद पूरी तरह से और वाइड बॉल कर दिया है अंपायर महेश जोशी ने। तो 1 रन मिला है टीम को। टीम का लीजिए स्कोर हुआ है 24। बहुत ही बेहतरीन स्कोर हुआ है। 2 ओवर की समाप्ति भी नहीं हुई है और अब 24 रन हो चुके हैं, लेकिन 3 विकेटें जो गवा चुकी है धारगांव, जिसमें प्रतीक है, अंतिम है और एक बहुत ही होनहार खिलाड़ी जिसका ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, लो डिलीवरी और वैसा ही खेला है। 1 रन तो मिलेगा ही मिलेगा। दूसरे रन के लिए दौड़ चुके हैं और 2 रन दौड़ के पूरे कर दिए बल्लेबाजों ने। तो 2 रन मिले हैं टीम को। ओवर की समाप्ति हुई है और 2 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर हुआ है 26, माफ कीजिए। 2 ओवर के बाद कुल स्कोर हुआ है 26। 3 विकेट के नुकसान पे और आगे के विवरण के लिए ले चलता हूं मैं नंदलाल सर के पास। धन्यवाद। हॅलो, धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद भाऊ. जर पाहायला गेलं तर आपण ठीक आहे असं म्हटलं गेलंय, आपल्याकडे शब्दार्थ एवढे आहेत जेव्हा आम्ही ऑब्झर्व करतो. मित्रांनो, कॉमेंट्री करणं जेव्हा यू हॅव लॉट्स ऑफ वर्ड्स यू नो, सो देन यू हॅव टू डेफिनेटली यू स्पीक इन फ्रंट ऑफ द पीपल, इन फ्रंट ऑफ द ऑडियन्स, फ्लुएंटली अँड क्लिअरली अँड नीटली. तसंच मित्रांनो, आमचे भाऊ आहेत, त्यांच्याकडे हिंदी शब्दात त्यांचे एकदम लयलूट भरलेले आहेत
आणि लयलूटनं तेच आपल्याला ऐकायला मिळालं होतं. ठीक आहे, धावसंख्या झाली ती 26. मित्रांनो 2 षटकं संपलीत आणि 2 षटकात समाप्त धावसंख्या झाली ती 26. उर्वरित 2 षटक खेळायचे आहेत. त्यामध्ये अपयश आलं ते प्रतीकला आणि अंतिमला, कारण की जास्त काही खेळले नाही. अतिशय आपली जी जागा होती या ग्राउंडवरची ती फार कमी चेंडूंची होती. नंदा सर, आपसे एक मैं सवाल करना चाहूंगा कि ये आतिश आया है अभी गेंदबाजी के लिए, क्या ये प्रतीक से और अंतिम से डर रहा था? शायद पहले वो डालना चाहिए. वशेनी गांव का एक होनहार खिलाड़ी है, बहुत ही बेहतरीन गेंदबाज है. और कल मैं लाइव नहीं था लेकिन फिर भी मोबाइल के ऊपर देखा था. ओटू नंदा सर. धन्यवाद भाऊ. त्याबद्दल नंतर बोलतो. तुम्ही हा चेंडू अतिशांचा चेंडू पंच जागेवर स्थिर आहे. सॉरी, इट्स अ वाईट डिलिव्हरी. बराच निर्णय घेतला पंचांनी. जी हाँ नंदलाल सर, बहुत हाइट थी गेंद में, गेंद सर के ऊपर से जा रही थी. और महेश जोशी जैसे अंपायर हो तो शायद किसी को खिलाड़ी को दिक्कत नहीं आनी चाहिए. आणि मित्रांनो, की जे निर्णय घेण्याची क्षमता आहे ना, डिसिजन मेकिंग महेश जोशी यांची मला आवडली. की आपण थोडा वेळ घ्या, यू टेक युअर टाइम, डोंट मेक अ हेस्ट. अजिबात घाई करायची गरज नाही, कारण इट्स अ लाईव्ह मॅच. धावसंख्या झाली 27. पुन्हा एकदा अतिश. आणि मगाशी भाऊ आपण प्रश्न विचारला होता की अतिश घाबरला की काय, घाबरला की नाही की मला ती म्हणू शकत नाही, पण त्यांचं काय गेम प्लॅनिंग असेल. आता मी अतिशांचा हा चेंडू चेंडू सीमारेषेच्या दिशेने येतो, त्याबद्दल प्रहार डीजे मास्टर. धन्यवाद डीजे मास्टर. तो नंदलाल सर, इतनी शॉर्ट पिच अगर गेंदे डालेंगे तो हर एक बल्लेबाज की तो नजर रहती है बॉल के ऊपर. सही तरीका चुना है बल्लेबाज ने और गेंद को सही दिशा दिखाई है. सही आपने कहने का अंदाज ही सही है कि आतिश, आप इतने होनहार बल्लेबाज हो, सॉरी गेंदबाज हो, खिलाड़ी जो कि अष्टपहलू खिलाड़ी है. आतिश जैसा बल्लेबाज गेंदबाज बहुत ही होनहार वशीनी का खिलाड़ी है, लेकिन उतना ही गलती कर रहा है. वो जितना गलती करेगा उतना महंगा तो आपको महंगाई उसको ही विल हॅव टू पे फॉर इट. त्याला मतलब ते भोगावं लागेल आणि अतिश आपल्याला ते भोगावं लागेल. जेवढा खराब चेंडू तेवढा आपल्याला ते भोगावं लागेल. धाव संख्या 31. मित्रांनो, धाव संख्येत लक्ष द्यायचं आहे. धाव संख्या 31. 31 पर लॉस ऑफ 3 विकेट. चला मित्रांनो, पुन्हा एकदा अतिशकडे जातोय. अतिश आपल्या गोंधळ तयार. समोर आहे फलंदाज. ज्या फलंदाज अतिशय ज्या शरीराची मजबूत असणारा हा फलंदाज आहे. मी आय नो हिज नेम. हॅलो प्रितेश. तर यानंतरचा होणारा सामना सायरा स्पोर्ट विपक्ष विधियान वंश. नक्कीच बाद. धन्यवाद डीजे मास्टर. हॅलो धन्यवाद. चला, दोन्ही संघांचे कर्णधार या आपण. सायरा स्पोर्ट विपक्ष विधियान वंश स्पोर्ट, जितेश पाटील आणि धर्मेंद्र तांडेल. रायटर प्लीज जरा नाव सांगा, कोण आलाय हा. आयुष. दोन्ही आयुष आहेत. आयुष्यात त्यात मुलं मग ते आम्ही मिसअंडरस्टँडिंग ही होते की जेव्हा आपण षटकार मारता चौकामध्ये आपली नावं येत नाही तोंडात आमच्या. तर दोन्ही आयुष्य आहेत, हे आम्हाला नावं कळणं गरजेचं आहे. सो मी आय टू रिक्वेस्ट टू द स्कोरर प्लीज, सॉरी रायटर, जेव्हा येतो ना एखादा फलंदाज त्याची नावं कळणं गरजेचं आहे आम्हाला. हा आयुष्य येतोय. दोन्ही मार्क आहे तो अतिशांचा हा चेंडू. हा ही चेंडू हवेमध्ये आहे. अतिश काय चूक करतो की नाही, कोणतीच चूक करत नाहीत. as soon as he comes and he returns back. तसेच
धन्यवाद डीजे मास्टर, थैंक यू डीजे मास्टर। तो नंदलाल सर, आप मुझे वॉइस ऑफ उरण क्रिकेट आप मुझे सरांचं आगमन झालेलं आहे, इथे समालोचन कक्षाशी त्यांनी संपर्क साधायचा आहे। माझे मित्र प्रवीण ठाकूर जे इथे आलेले आहेत, मी शशिकांत ठाकूर त्यांचं स्वागत करत आहे, कारण काल मी त्यांची कॉमेंट्री ऐकली, वर्षभरानंतर त्यांचा आवाज माझ्या कानावर पडला आणि खरोखरच एक सुंदर सुमधुर आवाज प्रवीण ठाकूर यांचा वर्षभरात। आणि मी जे जिथे काम करतो, ज्या पेट्रोल पंपावर CS पेट्रोल पंपावर काम करतो, तिथले सर्व मुलं आवरेचे आहेत आणि ते आवरे गावचे खरोखर चाहते आहेत, देवा असो किंवा भोलानाथ असो। गौरव, तुला सुवर्ण संधी, जर षटकांची हॅट्रिक मारली तर अभिषेक यांच्याकडून 500 रुपये, तब्बल 500 रुपये मिळतील। जर षटकार मारली तर 500 रुपये मिळतील। त्यामुळे हा चेंडू अतिशांचा पहिला चेंडू जबरदस्त फटका मारतोय, पहिला चेंडू जागा दाखवून दिली डीजे मास्टर, आपला चान्स। धन्यवाद डीजे मास्टर, धन्यवाद डीजे मास्टर। गौरव, सुवर्ण संधी, लय लूट आहे तुझ्यासाठी। जर या चेंडू षटका मारला असता मनीष यांच्याकडून त्वरित 500 रुपये लगेच। जी हाँ, बहुत ही बेहतरीन शॉट लगाया था जो कि लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन के लिए। अभिषेक कडून तर 500 मिळतीलच, मनीष यांच्याकडून लगेच ताबडतोब 500 मिळतील। या चेंडू षटकार नाही की काय, पंचांचा इशारा काय नाही, पंचाकडे दाद मागितली वाईटची, पण काही नाही। चेंडू येतो निर्धाव, चेंडू येतो निर्धाव। मनीजी, आपले 500 रुपये आपल्याच पॉकेट मध्ये राहतील। जी हाँ नंदलाल सर, मैंने सोचा था कि अगर प्रतीक और अंतिम आउट हुए तो हम निपटा देंगे ऐसा, इसके लिए आतिश ने अपना ओवर रखा था, लेकिन मेरे ख्याल से गौरव ने उसको सही जवाब दिया है, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रन लगा के। नक्कीच भाऊ, पुन्हा एकदा आतिश यांचा हा चेंडू खेळतील गौरव। हा चेंडू आणि मात्र ज्याच्याकडे अपेक्षा होती, ज्याच्याकडून खरंच अपेक्षा येतो, मात्र पावली कक्षेवर परतताना दिसतोय। डीजे मास्टर, आपल्याला चान्स मिळतोय। धन्यवाद डीजे मास्टर। तो सभी दर्शकों को एक रिक्वेस्ट है मेरी, 37 फॉर लॉस ऑफ 5 विकेट, म्हणजे 37 धावा झालेले आहेत। और मैं सभी दर्शकों को एक रिक्वेस्ट करूंगा कि जो ये 4 लड़कियां और मेरी बेटियां हैं, ये बेटियां आपके लिए मनोरंजन कर रहे हैं, इनके लिए तो तालियां बजाना दोस्तों, जोर से तालियां बजाना इनके लिए। ये मेरे बेटी समान है चारों, इनके लिए तालियां बजाना। और ये आखिरी ओवर है इस मैच का, तो मैं कमेंट करूंगा और अगले इनिंग के लिए मैं प्रवीण ठाकुर के पास जाऊंगा। फिर एक बार राइट हैंड ओवर द विकेट, ये गेंद बहुत ही अच्छी गेंद और घुमा दिया है गेंद को, गेंद जा रही है पॉइंट बंड के बाहर 4 रन के लिए। क्या शॉट था, बहुत ही अच्छा बेहतरीन शॉट, गैप ढूंढा था। धन्यवाद डीजे मास्टर। तो बहुत ही बेहतरीन शॉट, 41 41 रन हो चुके हैं, विकेट गिरी है 5। फिर एक बार मैच का आखिरी ओवर के 5 गेंदें शेष डाल रहे हैं। ये गेंद बहुत ही बेहतरीन ऑप्शन के बाहर जाती हुई गेंद, वाइड बॉल कर दिया तो कुल मिलाकर स्कोर हुआ है 42। 5 विकेट के नुकसान पे मैच का चौथा ओवर जारी है, यानी कि आखिरी ओवर इस मैच का डाल रहे हैं गेंदबाज। राइट हैंड ओवर द विकेट, 5 कदमों का रन अप। ये गेंद बहुत ही अच्छी गेंद, फिर एक बार पूरी तरह से बीट हो गया और वाइड गेंद जो कि ऑफ स्टंप के काफी बाहर डाल रहे हैं। लगातार 2 वाइड गेंदे और 43 पर लॉस ऑफ 5 विकेट। दारगांव जो कि मैच का आखिरी ओवर डालने के लिए तैयार, राइट हैंड राउंड द विकेट, महेश जोशी से गार्ड लेके ये गेंद और बहुत ही उठा के खेला है, गेंद बाउंड्री लाइन के बाहर 4 रन के लिए एक टपके के साथ। और क्या गैप ढूंढा है बल्लेबाज ने, बहुत ही बेहतरीन शॉट। डीजे मास्टर,
खेलने के लिए तैयार। फिर एक बल्लेबाज, दोनों मैच का आखिरी ओवर और आखिरी ओवर की कुछ गेंदें शेष, लेकिन क्या बल्लेबाजी कर रहे हैं। जबकि अंतिम और जो कप्तान आउट हुए थे कल, मैंने सुना था, मैंने यहाँ देखा नहीं, लेकिन मेरा पूरा दिन मोबाइल के ऊपर गया था। प्रवीण ठाकुर बता रहे थे कि क्या आरंभ में यानी कि पहले बल्लेबाजी करने के लिए प्रतीक और अंतिम को आना चाहिए था। जी नहीं, आना ही नहीं चाहिए था। ये आपकी बात सही है, लेकिन मैं कह रहा हूं क्या काका जी को आखिरी ओवर डालना चाहिए था? नहीं डालना चाहिए था। मनीष को देना चाहिए था, या जो मेन गेंदबाज है जिसके उंगली में फ्रैक्चर है उनको ही डालना चाहिए था। काका जी ने लगातार 3 वाइड गेंदें डाली और क्या वो बल्लेबाज खेला, बहुत ही बेहतरीन बल्लेबाज खेला, सूझबूझ के खेला। जिन्होंने 2-2 रन लिए, 1-1 रन लिया और जब चाहे तब चौका लगाया। 2 चौके लगाए, आखिरी एक चौका लगाया था और पहले एक चौका लगाया था, जो तीसरी गेंदों पर चौका लगाया था और जो 5वीं गेंदों पर चौका लगाया था। एक गेंद रखकर फिर एक बार ये गेंद, बहुत ही अच्छी गेंद और बोल्ड आउट हो गए, पूरी तरह से स्टंप बिखेर दिए हैं। बहुत ही बेहतरीन गेंद, ओवर पिच गेंद थी, यानी कि यॉर्कर लाइन की गेंद थी। गेंद समझ में नहीं है। धन्यवाद। धन्यवाद डीजे मास्टर। तो प्रवीण जी, कल मैंने आपकी कमेंट्री सुनी थी, आपने बहुत ढेर सारे सुझाव दिए, लेकिन वो सुझाव का कुछ फायदा हुआ या नहीं खिलाड़ी के ऊपर वो मुझे नहीं पता। लेकिन मैं एक कहना चाहूंगा, मैं तो इंग्लिश नहीं पढ़ा हूं, मैं नहीं सीखा हूं, लेकिन मैन इज बंडल ऑफ मिस्टेक। अगर गलती से नहीं सुधर पाए तो क्या माणूस हे चुकांचं गाठोडं आहे असं समजलं जातोय। फिर एक बार ये गेंद, बहुत ही अच्छी गेंद और फिर एक बार बोल्ड, हैट्रिक का चांस है। क्या गेंदबाजी है आखिरी ओवर में। हेलो 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 डीजे, हेलो डीजे, हेलो 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 हेलो, स्कोर कितना हुआ? वशिनी गावचे एक सामाजिक कार्यकर्ते विकेट विकेट आमच्या या 8 विकेट आउट हो चुकी आहे नारगाव टीम की ट्रॉफी दिली। जे चषक तुम्ही चमचमीत चषक पाहतायत ते आमचे अर्थात लाडके पार्टनर हसुराम नारायण म्हात्रे यांचे इथं आगमन झालंय। त्यांनी अतिथी कक्षामध्ये यायचं आहे। ज्या आमचे नाही तर अख्ख्या गावाचे लाडके आणि सर्वांचे पार्टनर, खरोखरच मी पुन्हा एकदा 1 मिनिटासाठी त्यांच्यासाठी बोलतोय की हसुराम पाटील हे जरी पनवेलला राहत असतील तरी पण त्यांचं तन मन धन हे वशिनीला आहे। तुम्हाला माहिती आहे ना, ओढ लागली अशी जीवाला गावाकडची माती। अगली गेंद, बहुत अच्छी गेंद, पूरी तरह से बेट हो गई है और इसके साथ रन आउट, नवी विकेट गिरी है। धन्यवाद डीजे मास्टर, हेलो हेलो धन्यवाद डीजे मास्टर। पुन्हा एकदा मी आपल्याला सुनावू शकतोय की जे गाणं, ओढ लाविते अशी जीवाला गावाकडची माती, साध घालिते अशी मनाला ही प्रेमाची नाती। आणि खरोखरच हे हसुराम पार्टनर यांचं जरी राहणं पनवेलला असेल तरी पण तन मन धन हे वशिनीला आहे। आणि वशिनीसाठी खरोखरच ते सर्वांचे पार्टनर आहेत। धन्यवाद। फिर एक बार कितनी गेंदे हो चुकी है? हेलो, तर चला या पुढचा होणारा सामना आखिरी गेंद है और आखिरी विकेट। ये गेंद फिर एक बार, बहुत ही अच्छी गेंद, पूरी तरह से बीट हो गए। और इसके साथ 4 ओवर की समाप्ति के बाद कुल स्कोर हुआ है 48 यानी कि
47 माफ करा, 47 धावा फक्त झालेल्या आहेत दारगाव टीमच्या आणि 48 धावा करायच्या आहेत उर्वरित टीमला. आणि माझी वेळ इथं संपलेली आहे. पुढच्या समालोचनासाठी तुम्हाला ज्याची आतुरता आहे, कारण मी ज्या पेट्रोल पंपावर काम करतोय तिथे 11 मुलं आवऱ्याची आहेत आणि ते 11ही मुलापैकी मला शशिकांत ठाकूरला अजूनही कोणी ओळखत नाही. नंदलाल सरांना तर सगळे ओळखतात, आयुष वगैरे त्यांचे विद्यार्थी आहेत, परंतु शशिकांत ठाकूरला कोणी ओळखत नाही. ते ओळखतात ते फक्त प्रवीण ठाकूरला आणि त्यासाठी मी प्रवीण ठाकूर यांच्याचकडे जाते. धन्यवाद शशिकांत ठाकूर. खऱ्या अर्थानं हा आवाज, एवढ्या वर्षापर्यंतचा आवाज आम्हाला पुन्हा एकदा ऐकायला मिळतो, हे आमचं परमभाग्य म्हटलं जातं. पाणी घेऊन जा मैदानाकडे, पाणी आणि चेंडू देखील पुरवा. विजयाकरता करायच्या आहेत 48 धावा. वशिणी प्रीमियर लीगचा 5वा मधला हा थरार आपण पाहू शकाल. खरं तर आता चित्र स्पष्ट व्हायला लागलंय, कोणती टीम क्वालिफाय होईल, कोणती टीम बाद होईल. याच दरम्यान आरसीसी वशिणी संघाचे पॅकर्स ज्याला म्हटलं गेलं, सर्व अध्यक्ष राकेश कमलाजी पाटील साहेबांचं इथं आगमन झालंय. त्यांना विनंती करणं आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावं. क्रिकेटवर प्रेम किती असावं हे त्यांच्याकडे सांगायची गरज नाहीये. चला टॉसविनला यायचं आहे. याच दरम्यान मी विनंती करेन जीवन गावंड साहेबांना की आपण आपल्या पवित्र शुभ हस्ते राकेश कमलाजी पाटील साहेबांचा यथोचित मान सन्मान करावा, कारण आपल्याकडे वेळ आहे. पाणी घेऊन जा मैदानामध्ये. आरसीसी वशिणी संघाचे संघमालक तथा अध्यक्ष हे आमच्या सोबत जोडले गेलेत. खरं तर पिच सारवण्यापासून ते अगदी सगळी कामं त्यांच्या वतीने मी लहान असल्यापासून बघतोय. त्यामुळे क्रिकेटसाठी त्यांनी भरपूर ठिकाणी आपल्या वशिणीच्या प्लेयर्सना घेऊन गेलेत. अगदी कर्जत पासून स्वतःच्या खर्चाने त्यांनी सगळ्याकडे त्यांना फिरवलं, प्रवीण ठाकूर चांगला प्लॅटफॉर्म निर्माण करून दिला होता. प्रवीण ठाकूर क्रिकेटसाठीच नाही तर विश्वरूपक कला मंच यांच्यासाठी पण त्यांनी जिल्हास्तरीय महाराष्ट्रभर दौरा केलेला आहे. हे राकेश पाटील यांना क्रिकेटची आवड नाही, कलेची आवड आहे. यस, त्यांच्याकरिता नक्कीच जीवन गावंड साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या कार्यक्रमाची गोड आठवण आपल्या मनात चिरंतन राहावी म्हणून सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित मान सन्मान होताना दिसतोय. धन्यवाद सर, आपण या कार्यक्रमास्थळी उपस्थित राहिल्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक आभार मानेन. विजयाकरता करायचे आहेत 24 चेंडू 48 धावा, म्हणजे प्रति चेंडू मागे तुम्हाला 2च्या सरासरीने धावा करायच्या आहेत. एका बाजूला सिल्वर स्टार संघाचा कर्णधार आतिश पाटील आणि त्याच्या समवेत मला वाटतं पुष्कर दिसतोय. दोन्ही पुन्हा एकदा मला वाटतं तीच सेम एवढी कालच्या घडीला विचार केला तर जी चुकी प्रतीत आणि अंतिमने केली होती तीच चुकी मला वाटतं करतात की काय असं वाटू लागले. कारण ज्यावेळी प्रतीत पाटील स्ट्रायकर गोलंदाज जेव्हा गोलंदाजीसाठी असेल, दोन्ही संघाचे कर्णधार धर्मेंद्र तांडेल या आपण डोअर डाय मुकाबला असेल हा मला तर वाटते. चेंडू मैदानाकडे पुरवा. सायरा स्पोर्ट विपक्ष विद्यान वन स्पोर्ट डोअर डाय मुकाबला. दोन्ही संघांना जिंकणं हे गरजेचं असेल. धर्मेंद्र तांडेल या आपण साठी या सायरा संघाचे कर्णधार जितेश पाटील इथे आलेले आहेत. एक आवर्जून आठवण झाली. खर तर कुंदन पाटील हा असा एक क्रिकेट चाहता होता की मॅच वशिणी संघाची कुठेही असू द्या, तो त्याच्या आपल्या संघाच्या अगोदरच तो तिथे जाऊन पोहोचलेला असायचा. तर कालानं त्यांच्यावर थोडा अकस्मात त्यांचं निधन झालं. आम्ही या वशिणी प्रीमियर लीगच्या वतीनं, आयोजकांच्या वतीनं आणि वशिणी ग्रामस्थांच्या वतीनं कैलासवासी कुंदन पाटील यांना विनम्र अभिवादन करतोय, भावपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतोय. कारण हा असा एक चाहता होता की वशिणीच्या प्रत्येक टीमसाठी तो नेहमी आणि सहकार्याची भावना म्हणून आज गेली 4 पर्वामध्ये आपण त्याला पाहिलं असाल, तो नेहमी मदतनीस म्हणून काम करत असे. यावर्षी मात्र त्याची अनुपस्थिती नक्कीच आम्हाला जाणवते, परंतु ती अनुपस्थिती नक्कीच या वशिणी प्रीमियर लीगच्या सर्व आयोजकांना तथा सर्व खेळाडू आणि ग्रामस्थांना देखील आहे. जास्त वेळ न दवडता सामना लागलीच चालू करा. आज आम्हाला अतिरिक्त सामने खेळवायचे आहेत, त्या दृष्टिकोनातून आम्हाला मदत करा.
येस, लवकरात लवकर सामना चालू करूयात. डिवाइड सिच्युएशन बघायला मिळेल. दोन्ही संघांना विजय अपेक्षित आहे. सेमीफायनलची दारं उघडण्याकरता हा प्रचंड मोठा घनघोर युद्ध बघायला मिळेल. अफलातून दर्जाची फलंदाजी आणि गोलंदाजीचं प्रदर्शन बघायला मिळेल. एका बाजूला 47 धावा आणि विजयाकरता करायच्या 48 धावांचा डोंगर उभा केलाय आणि हा डोंगर जर फोडायचा असेल तर विरोधातल्या टीमचे अर्थात डारगाव स्ट्रायकर संघाच्या गोलंदाजांची कत्तल करावी लागेल किंवा बुलडोझर रूपी फलंदाजी करावी लागेल. त्यांची अधिकृत किंवा अनधिकृत जी बांधकाम असते ती तोडायची असेल तर बुलडोझर रूपी फलंदाजी करावी लागेल. आणि दोन्ही ताकदवान खेळाडू आहेत आणि त्या ताकदवान खेळाडूंमध्ये विरुद्ध एक आकर्षक गोलंदाज अर्थात स्वतः कर्णधार डारगाव संघाचा चतुर कर्णधार, चतुर चालाक असा हा कर्णधार अर्थात प्रतीत पाटील. पुन्हा एकदा रॅडा मोर्देकीचा मारा करेल पुष्कर करिता. पहिला चेंडू डिफेन्स पद्धतीने अगदी परीक्षित शिंदेपर्यंत चेंडूला फील्ड कडे लाडवेल तद्वत एक धाव संख्या पूर्ण देखील केली गेली. डेंजर एंडकडे आतिश पाटील धावत होता. सिल्वर स्टार संघाच्या मोठ्या आशा या आतिश पाटील आणि त्यांच्या समर्थकांच्या वतीने असणार आहेत कारण ही डिवाइड सिच्युएशन असणार आहे. सेमीफायनलची दारं उघडण्याकरता दोन्ही संघ नक्कीच मोठे प्रयत्न करतील. खरं तर प्रतीत पाटील आतिशवर सगळ्यात जास्त डाव टाकेल कारण त्याला माहित आहे हा फलंदाज जेव्हा बहरात असतो तेव्हा गोलंदाजांच्या नाकात दम आणत असतो. तो कोणत्याही गोलंदाजाला जुमानत देखील नाही आहे. हेलिकॉप्टर उडवणं, रिव्हर्स अटेम्प्ट करणं हे त्याचे ट्रेडमार्क शॉट आहे. मग या ट्रेडमार्क शॉटना उत्तर देण्याकरता तेवढी धार असावी म्हणून प्रतीत पाटील सज्ज झालाय. तर यष्टीरक्षक अंतिम ठाकूर देखील सज्ज आहे. कोणत्याही प्रकारे आपल्या खेळाडूंना आज माफ करणार नाही आहेत कारण त्यांना सेमीफायनल किंवा फायनल मध्ये दाखल व्हायचं आहे आणि त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यासाठी हे दोन्ही खेळाडू सज्ज झालेत. वासलोरवांचा वापर केला गेलाय. कालच्या दिवसापासून मी सांगत होतो की ही खेळपट्टी आहे ना ती गोलंदाजांच्या स्लोअर गोलंदाजांच्या अगदी प्रेमात पडते. जणू ती त्यांची प्रियसी होऊन गेली आणि जी खेळपट्टी पाटा पद्धतीची बनवली त्यांचं संपूर्ण श्रेय मला वाटतं सुनील ठाकूर यांना असणार आहे. काय खूप मेहनत केली त्यांनी आणि त्या मेहनतीचं फळ आज दुसरा दिवस असून देखील गोलंदाजांची ही करता ही खेळपट्टी जणू नंदनवन ठरली. अफलातून दर्जाची गोलंदाजी. पॉवर प्लेचं पहिलं षटक चालू असताना देखील मोठा फटका मारून देत नाहीये. फलंदाजांचा स्टान्स बघून आपल्या शेवटच्या क्षणी वेगावर नियंत्रित ठेवणारी ही गोलंदाजी आहे. कंजूस गोलंदाजी आहे. वा, फटका जबरदस्त आहे. स्क्वेअर लेगच्या दिशेने भिरकावून दिलाय. चेंडू जाईल घासत चाटत पुसत सीमारेषा फाडली गेली आहे 4 धावांकरिता. धन्यवाद. महाराष्ट्राचे लोक गायक आनंद शिंदेचे गाणं ऐकलं तर या गाण्याने विनस कंपनीने त्यांना त्यावेळी व्हाईट कलरची मारुती कार दिली गेली होती. प्रवीण ठाकुर यहाँ तो पीछे फील्डर ही नहीं है. अगर पुश करेंगे तो भी 4 रन जाएंगे. नक्कीच काही वेगळी रणनीती असं. वा, फ्रंट फुटला येऊन काय सापडला गावली परंतु तेवढ्या ताकदीने क्षेत्ररक्षण केलं गेलं. डायरेक्ट हिट होण्याचे चान्सेस असते तर आतिश पाटीलला परतीचा ते प्रवास करावा लागला असता परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळं होतं आणि धावा धापटल्यावर बघायला मिळतील 7 धावा आणि या 7 धावांवर नक्कीच सध्या आतिश खुश असेल कारण प्रतीत पाटीलचं हे षटक सावधपूर्ण खेळण्याचा नक्कीच मनसुबा दोन्ही फलंदाजांनी ठरवलाय. त्यांना माहिती आहे विकेट द्यायची नाही. उर्वरित 3 गोलंदाजांना आपला प्रहार करायचे आहेत. ही रणनीती नक्कीच सपशेल आपली स्ट्रॅटेजी त्यांची ठरलेली दिसते. आतिश पाटील पुन्हा एकदा सज्ज झालाय. कर्णधार तू कर्णधार. अहो, फटका लाजवाब आहे कारण हा फलंदाज खास आहे. वा, हवा यल्ला चढवलाय षटकार. गिअर चेंज केलेत. अगदी निधड्या छातीने समोरासमोर उभा राहिलाय. कर्णधार विरुद्ध कर्णधारी लढाई बघायला मिळते. आतिश विरोधात प्रतीत पाटील. आणखी एक दणका दिला गेला. फुल टॉस लेवलचा चेंडू तेवढा ताकदीने तटवलाय. जोपर्यंत चेंडू आडवेल फेकेल आयुष तद्वत काय बघायला मिळतंय 1 आणि 1च धाव असेल. धावा धापटल्यावर बघायला पहिल्या षटकाचा निर्वाळा झालाय.
14 धावा, बिनबाद 14 अशी दमदार सुरुवात बघायला मिळते. विजयाकरता 48 धावांचा डोंगर फोडायचा आहे आणि ती सरासरी त्यांनी नक्कीच बऱ्यापैकी राखलेली दिसते. खरं तर 2 धावा तर एक्स्ट्रा बघायला मिळतात, कारण प्रत्येक षटकामध्ये 12च्या सरासरीने धावा करायच्या होत्या. आता मात्र धाव पडल्यावर बघायला मिळतात 14 धावा आणि जमेची बाजू असे कोणतीही विकेट त्यांनी गमावलेली नाहीये. त्यामुळे सिल्वर संघाच्या अपेक्षा उंचावलेल्या किंवा त्यांचे जे समर्थक आहेत ते प्रचंड खुश आहेत. दुसरं षटक कोणाच्या वाट्याला असेल तर आयुष असेल. आयुषने काय जादूमय गोलंदाजी केली आणि ही जादूमय गोलंदाजी कालच्या दिवसापासून बघतोय. स्टॅन्स रिदम आणि बॅलन्स या दृष्टिकोनातून चांगली गोलंदाजी, लयबद्ध गोलंदाजी आणि ही गोलंदाजी भल्या भल्या फलंदाजांची भंबेरी उडवून देते. एक षटकार लगावून आतिश अजूनही स्थिर आहे. त्याला माहिती आहे खराब चेंडूचा मला समाचार घ्यायचा आहे, कारण एखादा निर्णय माझा जर चुकला फटक्यामध्ये, शॉट सिलेक्शन चुकलं तर परतीचा प्रवास करावा लागेल. म्हणून अगदी सावध खेळ करताना दिसतात हे दोन्ही फलंदाज. नक्कीच म्हणून सेमीफायनलची ही तिकीट देणारी ही स्पर्धा आहे. सध्याच्या घडीला हा सामना बघायला मिळतोय आणि सेमीफायनलचं तिकीट कोणाच्या हातात असले बघणं गरजेचं आहे. एका बाजूला प्रचंड मोठे डाव टाकण्यासाठी आयुष देखील सज्ज झालाय. प्रतीत पाटील कर्णधार मात्र थोडासा निष्प्रभ ठरलाय. 14 धावा त्याने खर्च केला, थोडासा महागडा सिद्ध केलाय त्याला. आयुष वा, मी म्हटलं होतं या गोलंदाजाकडे प्रचंड मोठी चुणूक आहे. एक धाव, दुसरी धाव, रनआउटचा धोका, खराब क्षेत्ररक्षण. मॉन्टी कडनं खराब क्षेत्ररक्षण होत आहे. सिंगल डबल धावांना खूपच महत्व आहे. प्रत्येक धावेकरता संघर्ष करावा लागेल, घाम घालावा लागेल, परंतु सध्याच्या घडीला घडलंय काय दोघांनाही माहिती आपल्या विकेटचं महत्व. म्हणून रनिंग बिटिंगच्या बाबतीत म्हणायचं झालं तर हे दोघेही सध्या तरी अगदी या क्षेत्ररक्षकांवर हावी झालेले दिसत आहेत. आयुष थोडासा नाराज आहे, कारण भाग पाडलं होतं फटका खेळताना आतिश सारख्या फलंदाजाला. तोच आयुष पुन्हा एकदा सज्ज झाला. विकेट मिळवणं गरजेचं आहे. वा, फटका फसलाय परंतु घडलाय काय? नो मॅच मध्ये चेंडू ड्रायव्हर होईल. आउटफील्ड अतिशय फास्ट आहे. एक धाव, एका धावेचं रूपांतर दुसऱ्या धावेचं रूपांतर तिसऱ्या धावेत होईल का? नाही, या चांगला थ्रो बॅकअप केला गेलाय आयुष करून. 2 धावा मात्र सहजगत्या पूर्ण केला. सिंगल डबल धावाला क्रिकेटमध्ये खूप महत्व आहे. जर तुमच्याकडे मोठे फटके येत नसतील तर स्ट्राईक रोटेट करणं गरजेचं असतं आणि स्ट्राईक रोटेट जेव्हा होते तेव्हा गोलंदाजांवर दडपण हे नेहमी वाढतच असतं. आणि ती स्ट्रॅटेजी, तीच रणनीती घेऊन सध्या तरी आतिश पाटील आणि पुष्कर पाटील मैदानामध्ये दाखल झालेत. सेमीफायनलची दारं उघडण्याकरता प्रचंड मोठी घनघोर लढाई बघायला मिळते. अजूनही सामना संपलेला नाही, कारण अजूनही हार मानायला कोणी तयार नाही आहे. कारण हार फक्त आम्ही हारवाल्याच्या दुकानातच मागायला जातो, अन्यथा प्रत्येकाकडे 3 एके खिच्यात ठेवलेलेच असतात. तर जाऊया मैदानाकडे. पुन्हा एकदा आयुष अजूनही चांगल्या लाईन डेंथवर गोलंदाजी करताना दिसतोय. मोठा फटका मारू देत नाहीये, परंतु तेवढ्या ताकदीनं सिंगल डबल धावा आतिश देखील घेताना दिसतोय. वा वा, अगदी पूल केला आणि सक्सेसफुल सीमारेषे बाहेर स्क्वेअर लेगच्या अगदी डोक्यावर भिरकावून दिलाय षटकार, माफ करा चौकार. धन्यवाद डीजे मास्टर. येस, 22 धावा या चौकारांशी बघायला मिळत आहेत. बिनबाद 22 अशी दमदार सुरुवात सध्या तरी बघायला मिळते. खांदे थोडेसे उद्ध्वस्त करताना दिसतोय आतिश पाटील स्वतः कर्णधार. फटका लाजवाब आहे, क्लास आहे, कारण हा फलंदाज खास आहे. म्हणून सीमारेषा फाडली गेली पुन्हा एकदा 4 धावांनी. लगातारचा हा दुसरा चौकार. अफलातून 26 धावा दापटल्यावर बघायला मिळतात आणि आता मात्र उर्वरित चेंडू मध्ये केवळ आणि केवळ 22 धावांची आवश्यकता. सलामीची जोरगोळी अजूनही मैदानावर स्थिर आहे. पुन्हा एकदा खराब दर्जाची गोलंदाजी. पुन्हा एकदा घासत चाटत पुसत सीमारेषा फेडली गेली 4 धावांनी आणि लगातारचा हा तिसरा चौकार.
याच दरम्यान सायरा आणि विधी आणि वंश संघाच्या कर्णधाराला विनंतीचा अंतिम पुकार असेल. आपण नाणेफेक करण्यासाठी यायचं आहे. येस, अफलातून दर्जाची अंदाधुंद फलंदाजी बघायला मिळते. शॉट सिलेक्शन अतिशय जबरदस्त आणि पॉवरफुल आहे. फटका पुन्हा एकदा फसलाय, परंतु आता बघूया झेल घेणं गरजेचं आहे. झेल जमीनला दान होतोय. घडलंय काय? अगदी खांदे उद्ध्वस्त केलेत आणि ही एनर्जी सांगून गेली. सापळा रचला गेला होता. आयुष करेल तर काय करेल. लगातार 3 चौकार खाऊन देखील सापळा रचला गेला होता. झेल जर पकडला असता तर ट्विस्ट निर्माण झाला असतं. मग पारडं थोडस जड झालं असतं डारगाव संघाचं, कारण सेमीफायनलची लढत आहे. एक चुकी घरचा रस्ता दाखवेल. विधी आणि वंश संघाचा कर्णधार धर्मेंद्र तांडेल आणि सायरा संघाचा कर्णधार कृपया पाणी घेऊन जायचं आहे मैदानावर. एकतीस धावा धापटलार बघायला मिळत आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि केवळ 17 धावांची अजूनही आवश्यकता आहे. अजूनही सामना संपलेला नाही असं म्हणूयात. डावखुरा जो गोलंदाज आहे, मी माजी सरपंच विजय म्हात्रे सरांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते आपण या मॅचचा नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. धर्मेंद्र तांडेल या. सायरा संघाचा कर्णधार आपण देखील यावं. सायरा संघाचा कर्णधार उपस्थित आहे पाठीमागे. 12 चेंडू 17 धावा. अफलातून दर्जाची ही भागीदारी बघायला मिळते. वा, फटका क्लास आहे. अरे हा फलंदाज कसा आहे म्हणून आला आहे आणखी एक षटकार. और प्रवीण जी, शॉट तो बहुत ही बेहतरीन था, लेकिन गेंदबाज ने क्या शॉर्ट पिच गेंदबाजी डाली है, ऐसे कि मुंह में डाला है. ऐसा कोई भी बल्लेबाज इसके ऊपर येस, होईल. माजी सरपंच विजय म्हात्रे साहेबांच्या पवित्र शुभ हस्ते सायरा आणि विधी आणि वंश संघाच्या दोन्ही कर्णधारांमध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. यापुढची लढत आपण पाहू शकाल. खराब दर्जाची गोलंदाजी. मी म्हणेन अगदी खूप सारी कामं करून हा फटका सहजरित्या तो खेळलाय. खूप वेळ होता त्याच्याकडे. पुन्हा एकदा अफलातून दर्जाची ताकद दाखवला. झेल जमीनला दान होलाय आणि एकाच धावायचं नक्कीच मिळेल. एकच धाव. सलामीची जोरगोली. काय ताकदवान खेळते. कर्णधार निधड्या छातीनं हा चतुर आणि चालाक कर्णधार आहे आणि आता मात्र नक्कीच नामोहरम करून ठेवलंय. दारगाव संघाच्या प्रतिस्पर्धी गोलंदाजांच्या अगदी चिंधड्या उडवून ठेवल्यात. असा कोणताही शॉट नाहीये तिथं चान्सेस होते. एक चान्स होता तो मात्र या क्षेत्ररक्षकांना गमावला. फटका पुन्हा एकदा लाजवाब आहे. पुष्कर पुन्हा एकदा स्क्वेअर लेगच्या अगदी घासत चाटत पुसणे स्क्वेअर लेगच्या दिशेने फिरकावून दिलाय चौकार. सहा धावाची गरज केवळ असणार आहे. 42 धावा धापटल्यावर बघायला मिळत आहेत. वा, हा खालच्या पट्टीतला चेंडू आहे. त्याच्याकडे प्रचंड मोठी क्षमता आहे. भरधाव वेगाने गोलंदाजी करतोय, परंतु अजूनही बरेच अंशी सराव करणं गरजेचं आहे. कारण या जितेंद्र पाटील नंतर डावखुरा गोलंदाज आम्हाला भेटलाच नाहीये मुळात. जी हाँ, प्रवीण ठाकुर बहुत ही अच्छी गेंदबाजी है. इनको लय मिलना चाहिए और समझाना चाहिए आगे के गेंदबाजों ने. वा, फटका लाजवाब आहे. पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या दिशेने चेंडूला फिरकावून दिला 4 धावांकरता आणि आता मात्र धावा कराव्याच्या लागतील केवळ आणि केवळ 2 धावांची अजूनही आवश्यकता आहे. केवळ आणि केवळ 2 धावांची आवश्यकता औपचारिकता पूर्ण करण्याकरता. फ्रंट फुट लावून पुन्हा एकदा लाजवाब हल्ला केला गेलाय. वडा शॉट. षटकार मारून सामना उद्ध्वस्त केलाय.
आणि डारगाव संघ मात्र पराभवाच्या छायेत लोटलाय आणि परतीचा प्रवास त्यांना दाखवलाय आणि सेमीफायनल मध्ये दाखल झालाय सिल्वर स्टार संघ.